पाठ 5 अणूचे अंतरंग. आपल्याला माहितीये की द्रव्य हे रेणूंचं बनलेलं असतं आणि रेणू हे अणूंपासून बनलेले आहेत. म्हणजेच अणू हे द्रव्याचं सर्वात लहान एकक. सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण रेणू असतात आणि काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. म्हणजेच रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. अणूचं स्वरूप डाल्टनच्या अणुसिद्धांताने स्पष्ट झालं. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार द्रव्य अणूंचं बनलेलं असतं आणि अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचं वस्तुमानही भिन्न असतं. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचं वितरण सर्वत्र एकसमान असतं. मात्र जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी अणूच्या आत असलेल्या ऋण प्रभारित कणांचा शोध लावला आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. थॉम्सननी दाखवून दिलं की अणूंच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारित कणांचं वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असतं. या कणांना पुढे इलेक्ट्रॉन हे नाव दिलं गेलं. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थांचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनले त्या अणू सुद्धा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. मग अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा? तर हे सांगण्यासाठी थॉम्सननी अणुसंरचनेचं प्लम पुडिंग प्रारूप मांडलं. प्लम पुडिंग म्हणजे काय? तर प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालून केलेला केक किंवा पुडिंग. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचं संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ऋण प्रभारांमुळे होतं आणि त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो. यानंतर रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा की ज्याची जाडी 10⁻⁴ मिलीमीटर आहे असा घेतला आणि त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धन प्रभारित अल्फा कणांचा मारा घेतला आणि त्या कणांच्या मार्गांचा वेध घेतला. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूंमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचं वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचं पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा ठेवली. पण तसं झालं नाही. बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार केले. काही थोड्या अल्फा कणांचं मूळ मार्गापासून लहान कोनात विचलन झालं आणि आणखी थोड्या अल्फा कणांचं मोठ्या कोनातून विचलन झालं आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. आता मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण काय दाखवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचाच अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यांमधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. ज्या थोड्या अल्फा कणांचं लहान किंवा मोठ्या कोनातनं विचलन झालं त्यांच्या वाटेत अडथळा आला, कारण अडथळ्याच कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्डनं अणूचं केंद्रकीय प्रारूप मांडलं. त्यामध्ये 1. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक आहे. 2. केंद्रकात अणूचं जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेलं आहे. 3. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत आहेत. 4. सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचं संतुलन होऊन अणू
हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आणि 5 परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. यानंतर बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. याची आधारतत्व याप्रमाणे आहेत. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन, केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. 2. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. 3. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका एवढ्या ऊर्जेचं शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. बोरच्या अणुप्रारूपानंतर आणखीन काही अणुप्रारूप मांडली गेली. या सर्वांमधून अणु संरचनेविषयी सर्व मान्य झालेली काही मूलभूत तत्व याप्रमाणे आहेत. एक म्हणजे अणूची संरचना. केंद्रक आणि केंद्रकाच्या बाहेरचा भाग यांचा मिळून अणू बनतो. यामध्ये 3 प्रकारच्या अणू कणांचा समावेश आहे. केंद्रक. अणूचं केंद्रक धनप्रभारित असतं. अणूचं जवळजवळ सगळं वस्तुमान केंद्रकात एकवटलेलं असतं. केंद्रकात 2 प्रकारचे अणुकण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन म्हणतात. ते म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पहिल्यांदा बघू प्रोटॉन P. हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. याचा निर्देश P या संज्ञेने करतात आणि प्रत्येक प्रोटॉनवरचा धनप्रभार अधिक 1e एवढा असतो. 1e म्हणजे 1.6 गुणिले 10⁻19 कुलूम. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार E या एककात व्यक्त केला तर त्याचं परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढं असतं. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक आणि तो Z या संज्ञेने दाखवतात. एका प्रोटॉनचं वस्तुमान 1 U म्हणजेच 1 डाल्टन म्हणजेच 1.66 गुणिले 10⁻27 ग्रॅम एवढं असतं. यानंतर न्यूट्रॉन N. हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अणुकण असून त्यासाठी N ही संज्ञा वापरतात. 1 U इतकं अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद जर वगळला तर इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉनचं वस्तुमान जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकं असतं. आता केंद्रका बाहेरील भाग. अणूच्या संरचनेत केंद्रकाच्या बाहेरच्या भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. इलेक्ट्रॉन E. हा ऋणप्रभारित अणुकण असून त्याचा निर्देश E ऋण या संज्ञेने करतात. याचं वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी म्हणजेच नगण्य मानता येतं. अणूच्या केंद्रकाबाहेरच्या भागात इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचं स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच हे पद वापरतात. अणू केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकातील प्रोटॉन संख्ये इतकीच म्हणजे Z इतकी असते आणि म्हणूनच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. अणु वस्तुमानांक A या संज्ञेने दर्शवतात आणि अणु वस्तुमानांक म्हणजे अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. आता 6C12 ह्या चिन्हांकित संकेताचा अर्थ आहे कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉन संख्या 6, कार्बनचा अणु वस्तुमानांक 12 म्हणजे आपल्याला हेही समजलं की कार्बनच्या केंद्रकात 12 - 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन आहेत. आता यानंतर इलेक्ट्रॉन वितरण. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेलं कवच म्हणजे पहिलं कवच आणि कवचाच्या क्रमांकासाठी N ही संज्ञा वापरतात. मग N बरोबर 1, 2, 3, 4 या क्रमांकानुसार
या कवचांना KLMN टिंबटिंब या संज्ञांनी संबोधतात. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n वर्ग या सूत्रांनी मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असतात. आता मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण. आता या सूत्रानुसार K मध्ये 2, L मध्ये 8, M मध्ये 18, N मध्ये 32 असे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकतात. ही आहे कवचांची कमाल धारकता. या कमाल धारकतेनुसार अणूमधल्या इलेक्ट्रॉनांचं कवचामध्ये वितरण होतं. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण. पहिलं कवच K यातल्या इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वात कमी असते आणि कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते. या ठिकाणी काही मूलद्रव्यांच्या अणूंचं आपण इलेक्ट्रॉन संरूपण बघूया. कार्बन C अणूतील इलेक्ट्रॉन 6, K मध्ये 2, L मध्ये 4 आणि इलेक्ट्रॉन संरूपण 2, 4. नायट्रोजन N अणूतील इलेक्ट्रॉन संख्या 7. याचं इलेक्ट्रॉन वितरण K मध्ये 2, L मध्ये 5 म्हणून संरूपण 2, 5. ऑक्सिजन O 8, 2, 6. फ्लोरीन F 9, 2, 7. निऑन Ne 10, 2, 8. सोडियम Na 11, 2, 8, 1 आणि क्लोरीन Cl 17, 2, 8, 7. आता यानंतर संयुजा आणि इलेक्ट्रॉन संरूपण. संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात आणि बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. अणूंच्या संयुजेचा संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी असल्याचं दिसतं. जर आपण हेलियम आणि निऑन या 2 मूलद्रव्यांचा विचार केला तर या मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत, म्हणजेच ही मूलद्रव्य रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणजेच त्यांची संयुजा 0 आहे. मग आता हेलियमच्या अणूमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ते K या पहिल्या कवचात सामावलेत आणि तेच त्याचं बाह्यतम कवच आहे. म्हणजेच याचं बाह्यतम कवच पूर्ण भरलेलं आहे. यालाच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्विक आहे असं म्हणतात. आता निऑनचा विचार केला तर निऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी K मध्ये 2 आणि L मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचाच अर्थ निऑनचे संयुजा कवच पूर्ण भरलेले आहे. याला निऑनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक म्हणतात. यानंतर जर आपण निष्क्रिय वायू आर्गॉन याचा विचार केला तर त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यामध्ये M या संयुजा कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचाच अर्थ निष्क्रिय वायूंच्या संयुजा कवचात 8 इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन अष्टक असतं, तेव्हा संयुजा 0 असते. पण जर निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण पाहिलं तर असं दिसतं की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही. किंवा हायड्रोजनच्या बाबतीत विचार केला तर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण नाही आणि म्हणून निष्क्रिय वायू सोडून इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते, म्हणजेच त्यांची संयुजा 0 नसते. यानंतर समस्थानिक. मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान पण अणु वस्तुमानांक भिन्न असे अणू असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा
भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिक म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन. कार्बनची 3 समस्थानिका आहेत, ती म्हणजे C12, C13, C14. या तिन्ही ठिकाणी प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक 6 आहे, मात्र न्यूट्रॉनची संख्या 6, 7 व 8 याप्रमाणे आहे. म्हणजेच समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते, पण न्यूट्रॉन संख्या भिन्न असते. समस्थानिकांचे उपयोग. युरेनियम 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. कोबाल्ट 60 चा उपयोग कॅन्सरच्या वैद्यकीय उपचारांमध्ये होतो. आयोडीन 131 चा उपयोग गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारांमध्ये होतो. सोडियम 24 चा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो. तर C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी होतो. यानंतर अणुभट्टी. अणु ऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचं संयंत्र म्हणजे अणुभट्टी. यामध्ये अणु इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणून अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. उदाहरणार्थ, मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचं विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 या वेगळ्या मूलद्रव्याची केंद्रक व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखीन युरेनियम 235 केंद्रकांचं विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जा मुक्त होते. मात्र संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी 1. संचलक किंवा मंदक म्हणून ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा उपयोग करतात. ते न्यूट्रॉन्सचा वेग कमी करतात. 2 म्हणजे नियंत्रक. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढले जातात आणि त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या सहाय्याने टर्बाइन्स चालवून वीज निर्मिती करतात. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे.